नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला सुरुवात केली आणि आता देवपूजा वगैरे सगळं झालं बघा. तुम्हाला पहिले देवपूजा दाखवायची कारण आता फुलं आहेत म्हटलं. छान देवपूजा झाली. असे छान आपले घरचे पण फुलं निघाले बघा. जास्वंदाचे पण आज भरपूर फुलं निघालेत. आपल्या गुलाबाला पण गुलाब आलेत आणि विकत पण आणलेले होते. असे छान देवपूजा वगैरे झालेली आपली. आज स्वामींना अभिषेक नाही केला आहे, कालच केलेला म्हणून आज नाही केलं आहे. जास्वंद बघा किती भारी आलेली आज आपल्या झाडांना. तर अशी झाली ही देवपूजा आणि वरती काम चालू आहे. तुम्हाला सगळा तो कामाचाच आवाज येत असेल पण आता काय करायचं, पर्याय नाही आहे. व्हिडिओ तर घ्यायला पाहिजे. किती वेळ थांबलेत बघा. आता 11:15 झाले. मी बोलले आता बंद होईल मग पण नाही, काम चालू म्हटलं तो दिवसभर असाच आवाज असतोय. तर चला आता काय काय बनवायचं ते दाखवते. पीठ भिजवून ठेवलं, पीठ काढून घेतलं आणि त्यात कांदा टमाटा बारीक करून घेतला. यशला भाजी बनवायची पण पहिली बनवायची मला मेथीची भाजी. आज डाळ भात मेथीची भाजी आहे. तर आता ही मेथीची भाजी बनवायची म्हणून हे काढलेत मिरची लसूण ते वाटून घेते. कढई गरम व्हायला ठेवली, तेल टाकले थोडंसं, ते थोडंसं जिरं आणि लसूण चेचून हातावर घेतला आहे कारण यात मी बाकीचा पण काढला आहे. दोन्ही चांगलं लाल होते. ते भाजी चांगली धुवून ठेवली स्वच्छ कधीची निथळायला ठेवून दिलेली कारण उपवास सोडायला नैवेद्याला आपल्याला ही मेथीचीच भाजी पाहिजे असते. आणि आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले शेंगदाणे, थोडीशी हिरवी मिरची घेते, 9-10 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडासा लसूण घेतलाय, थोडंसं जिरं घेतलं वाटायला. असं जाडसर वाटून घ्यायचं मला. आता इकडे लसूण जिरं परतलंय, भाजी टाकून देते. भाजी थोडीशी होणार आहे. 1 चमचा मीठ घालते कारण शिजून आणि कमी होणार आहे. बघा भाजीला असं मिठाचं पाणी सुटलंय. मीठ घातलं तर एकदम असं हिरवा रंग होतो. मीठ नाही घातलं परतायला तर पिवळसर थोडासा कलर येतो त्याला. आणि आता हे असं शेंगदाणे हिरवी मिरची लसूण सगळं असं बारीक करून घेतलेलं. भाजी कमी होते म्हणून थोडे शेंगदाणे जास्त घातले. ही मला एकदमच अशी भरभरीत वाटते, एकदम सुकी. मी थोडंसं यात पाणी घेणार आहे. हे बघा 2 चमचे भर असं पाणी घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि असं वरतून थोडंसं पाणी टाकते म्हणजे अशी ओली ओली होणार, चपातीला लावून खायला होईल. 1 मिनिटभर परतून घेते फक्त. आता बघा अशी झाली भाजी तयार. मेथीची भाजी एकदम रंग मस्त राहिलेत बघा, हिरवाची हिरवा. शेंगदाणे जास्त घातले का तर थोडीशी भाजी कमी दिसली असते मग. आणि दीदीला मला डब्याला पण द्यायची. काढून घेते आणि आताच यशला भाजी बनवायची मला. कढई गरम व्हायला ठेवली, थोडंसं तेल. इथं याची भाजी म्हणून थोडंसं तेल, एकदम एकदम थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं. आणि इथे मी लसूण आणि थोडीशी मिरची ठेवली, हिरवी मिरची ती टाकणार आहे फोडणीमध्ये. कोथिंबीर थोडी उशीर टाकते. फक्त जिरं मोहरी फोडणीला होईल तेवढंच तेल घातलं, एकदम थोडंसं. आणि आता हे कांदा टमाटा मी बारीक करून घेतले बघा. यामध्ये बारीक करून घेतले ते परतून घेते चांगलं.
कांदा परतलाय. आता थोडीशी हळद. आता ही रेसिपी आपली हप्त्याला असती म्हणजे असतीच पनीरची भुर्जी. तर ती आता नवीन नाही राहिली आपल्यासाठी, पण ठीक आहे असू द्या. धना पावडर टाकली, काश्मीरी पावडर आणि 1 चमचा तिखट, थोडंसं मीठ. मागच्या वेळेला मग थोडीशी खारट झालेली होती. ती कोथिंबीर होती त्यातच मी पनीर किसून घेतले. आता इथे मला थोडंसं पाणी घालायचं. हे मसाले चांगले मिक्स व्हा म्हणून चमच्याभर पाणी घातले बघा. तेव्हा असे ओलसर होतात, कमी तेल असतं म्हणून थोडंसं पाणी टाकते. नंतर पनीर जे किसून ठेवले ते आणि कोथिंबीर दोन्ही पण संकीच टाकून देते. तरी बघा अशी झाली आपली पनीरची भुर्जी तयार. खूप तेल मसाला एकदम कमी आणि कांदा टमाट्यामध्ये जास्त पनीरची भुर्जी. पनीरची भुर्जी बनवली तेवढं दाखवलं. त्यानंतर मला आले पाहुणे कोण आले, जे आपले गणपती बाप्पा बसवायला जे गुरुजी येतात आपल्याकडे ते आलेले. मग ते आले तर मी बसले त्यांच्यासोबत बसले. चहा पाणी झाला. ते कुठे चहा वगैरे घेत नाही, पण आपल्याकडं पाणी पण घेतात, चहा पण घेतात आणि काय उपवास वगैरे असं थोडं फ्रूट वगैरे पण मी देत असते. पण आज त्यांचा पण सोमवार होता, माझा पण सोमवार आहे. तर ते बोले कालचा पण उपवास आहे, आजचा पण नको काही, फक्त थोडासा चहा घेतला आणि मग त्यांच्याबरोबर बसावं लागलं. तर वेळ झाला. मग त्यानंतर मी काय बनवलं एवढं गडबडीने, कारण ते ताई आलेत बघा कामाला, तर माझी खूप गडबड झाली. तर काय बनवलं ते दाखवते. हे बघा ते आलेत म्हणून चहा बनवलाय, त्यांच्यासाठी चहा ठेवलाय. पहिला ते पाहुणचार माझा झाला आणि इथे बनवली आज पुन्हा मुगाची डाळ. मी आज काय रेसिपी घेतली नाही बघा, एकदम साधी सिंपल, कारण मुगाची डाळ नंतर खूप घट्ट होती. आता मागेच दाखवली मी म्हणून आता काही दाखवली नाही. फक्त कांदा मिरची लसूण फोडणी घालून. भाभी बारिश आ रही है देखो, कपडा भीगेगा. इथं पनीर भुर्जी, इथे मेथीची भाजी, हे नैवेद्यासाठी पाहिजे. भात, चपाती, भाकर. यशला भाकर लागते ती. आणि इथे गोडामध्ये बनवलाय शिरा. यश अजिबात खात नाही, एक नख पण खात नाही. पण आता दीदीला नैवेद्य ठेवायला येता त्यांना देते थोडंसं. आता झाकण ठेव. थोडंसं दूध वगैरे घालून बनवलंय की म्हणजे दूध साखर सगळं असं गोड नैवेद्य जातो. तर त्यांना चहा देते आणि नैवेद्य काढते पहिला. तर ताईनो आज गडबडीमध्ये मला डिटेल कुठली व्यवस्थित रेसिपी देता नाही आली, काहीच नाही. आणि आता दीदीची ड्युटी उशिराची झाली तर तिची खूप गडबड असते. आता दीदी पण गेली, यश पण जेवून गेला आहे, साहेबांचा डबा भरून दिला आहे. जे काय आता आज सोमवार आहे, आता कालची एकादशी आणि आजचा सोमवार असं चाललं आहे. कोण बोलतं उपवास सोडून टाक, एकादशी टांगून नसती ठेवायची. आणि माझं मन अजिबात तयार नाही होतं की मी आतापर्यंत सोमवार असा कधी सोडलेला नाही आहे, की मध्येच असं कशाला उपवास सोडलेला नाही. आता काय करू, कन्फ्युजन झाले. तर बघू आता काय होतं ते. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात झाली आणि आता कधी केलीत बघा मी, 11:20 झाले. आत्ता मी मोबाईल घेतला आहे, खूप कामं केली. आज काय इतकं उशिरा, तर दीदी झोपलेली होती. आता दीदीची उशिराची शिफ्ट झाली, रात्री उशिरा येते. मग मी अजिबात इकडे आवाज करत नाही, कसलाच आवाज करत नाही इकडे. मग ती आरामात आत्ता उठली ती, कारण पुन्हा मग रात्रीचं खूप उशीर यायला लागतं, म्हणून मी त्याचं सकाळचं झोपू देते. गपचूप देवपूजा वगैरे सकाळी लवकर झाली, म्हणजे 8 वाजेच्या अगोदर देवपूजा झाली. आणि खूप छान अशी चाफा आणले. तर ते बाजूचे भाऊ येत ना, ते जातात दादरला, तर सोमवारी संध्याकाळी जातात. तर मला एवढे छान चाफ्याची फुलं आणली त्यांनी रात्री, खूप आणले ते पण. हे बघा चाफा पण आहे, सगळ्या देवांना पण झाला चाफा, आणि आपले लाल फुलं पण भरपूर असं त्यांनी चाफा आणलेला आहे बघा. देवपूजा वगैरे मी खूप लवकर करून घेतली होती. तिकडे खूप बऱ्यापैकी काम करून घेतलं आहे, का तर तिला इकडे डिस्टर्ब नको म्हणून इकडे काही अजिबात आवाज केला नाही, काही नाही. आता किचनमध्ये दाखवते तुम्हाला काय काय कामं केले ते. इकडं बघा शेंगदाणे भाजून मी साल काढून घेतले, पण आता ते ताई झाडू मारायच्या आत मी असे पाकडून घेणार सगळे, नाही तर सगळ्या घरभर होतं हवेने. दीदी झोपले, पंखा चालू होता. भात लावून ठेवला, भाताबरोबर बटाटे पण लावलेत. बघा यशला पापड चटणी करून ठेवली. आणि
इथे सोयाबीन भिजत घातली. आज होती तेवढी पण टाकून दिली भिजायला, का नको राहायला म्हणून. आणि इकडे मी छोले मीठ घालून, कारण वाटण वगैरे करायचं होतं तर म्हटले मीठ घालून. मग हे बघा खूप छान शिजले असे. आता एक शिट्टी करणार आहे अजून मी. छोले शिजून ठेवले. भाजीसाठी कांदा, हे बघा असा कांदा बारीक करून ठेवला इकडची. आणि हा किचनचा मी दरवाजा लावून काम केलं का दीदीला आवाज नको. टमाटा बारीक करून ठेवलाय, जेवढं भाजीला पाहिजे तेवढा. 2 भाज्या करायच्या म्हटलं, टमाटे मी जास्त बारीक केलेत. आणि इकडे जे वाटण काढायचं सगळं साहित्य काढून ठेवले बघा. 2 खोबऱ्याच्या वाट्या काढल्या आहेत. आणि कांदे असे कापून धुवून ठेवले. कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि सफेद तीळ. आणि इथे बघा 2 भाकरी बनवल्या आहेत. यशला 1 आणि मला 1. चपात्या वगैरे झाल्या, चपात्या जास्त झाल्या आहेत. आणि कोणीतरी आहे जेवायला 2 एक्स्ट्रा माणसं. तर असं ही सगळी तयारी करून घेतली. तर आता पहिलं सोयाबीनची भाजी बनवून घेते आणि नंतर वाटण वगैरे काढते. पापड तळलेलंच तेल आहे. यामध्ये थोडंसं पहिले जराशी मोहरी घालते, विसरले ते मोहरी टाकायला. गरम आहे. जिरं, लसूण ठेचून ठेवलाय. आणि कांदा टाकते. थोडासा ठेवलाय, मला छोलेची भाजी मी टाकायचं आहे. भाजीमध्ये बघा असं मी तेजपान टाकून ठेवते, लवंग आणि थोडासा हिंगाचा खडा. म्हणजे हळदीला पण कीड वगैरे लागत नाही बघा. तेजपान जसं मी हात नाही घालत, कारण देवाला पण घेते म्हणून. कांद्यामध्ये थोडीशी टमाट्याची प्युरी झाली बारीक एकदम, यात ती टाकते जरा. मी 3 टमाटे बारीक केले, ते अर्ध यात घातले आणि अर्धे छोलेच्या भाजीसाठी ठेवले. हे चांगलं परतून घेते. तोपर्यंत मी आता सोयाबीनचे असे तुकडे करून घेते बघा. असेच पटापट होतात. आणि पिळून घ्यायची जरा, अशी पिळून घेणार थोडीशी. असं पाणी त्यामध्ये पिळून घेणार आणि मग थोडेसे असे तुकडे करणार आहे. कांदा टमाटा परतोपर्यंत हे करून घेते. कांदा टमाटा पण चांगला परतला. कोथिंबीर कापून ठेवली, ती सगळी टाकून देते तेलामध्येच येते. आणि बघा हे सगळे असे सोयाबीनचे मी असे तुकडे करून घेते. आता सुरीने कापलेत आज मी, आता नाही करत बसले का जास्त होते म्हणून. कढीपत्ता झाडाचा आपला खूप बारीक झालाय म्हणून मी तोडतच नाही आता सध्या. आणि भाजीला पण जायला मला टाइम भेटत नाही. त्या अंदाजाने मी 2 चमचे मीठ घालते. 2 चमचे भरून घेतले. आणि लागणार आहे थोडंसं, कारण मी भिजायला पण टाकलेलं अर्धा चमचा. सोयाबीन भिजताना मीठ घातले मी इथे. अर्धा चमचा हळद घातली. आणि 1 चमचा भरून धना पावडर घातली इथे. 1 मोठा चमचा भरून काश्मीरी पावडर. आणि हे जे लाल तिखट आहे आपलं घरचं जे बनवले ते 2 चमचे. आणि हे मसाले परतायला थोडंसं इथं पाणी गॅस फास्ट केलाय. आणि सोयाबीन टाकते त्यात. मागे पण दाखवली मी सोयाबीनची भाजी 2 वेळा दाखवली. फास्ट गॅस पटकन परतून घेते अशी. झाकण वगैरे काही ठेवणार नाही. फास्ट गॅस परतवते. झाकण बिलकुल ठेवत नाही, लगेच परतून काढून घेणार आहे. वाटण मला भाजायचंय. हे बघा अशी फास्ट गॅस मी 2 मिनिटभर परतून घेते चांगली. मसाले सगळे एकजीव झाले यामध्ये. कांदा टमाटा चांगला बारीक करून घेतलेला मी अगोदर. आता काढून घेते. अशी थोडीशी ओलसर राहू देते, नाही एकदम सुकी नको. यातच मला मसाला भाजायचा आहे कढाईमध्ये. आज जास्त झाली भाजी, म्हणजे जास्त केलीच आहे मी मुद्दाम म्हणून. अशी सोयाबीनची भाजी झाली. आता ही तिकडे थोडी थंड व्हायला ठेवते. तिथे डबा भरायचा. इथे कढई गरम होती मसाला भाजायला.